सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 44 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग माथेरानवरून रोहित राणी घरी निघाले आणि त्यांच्या गावात पोहोचले. रोहित आता इकडे तिकडे रोहितचं इकडे तिकडे लक्षण होतं, कारण तो थोडा अपसेट होता. त्याच्याही नकळत राणीला तसा टच झाला, म्हणून दोघेही खूप ऑकवर्ड वाटून घेत होते. आणि आपण केव्हा गावात आलो आणि राणीला गाडीत घेऊन फिरताना गाडीची काच वर घ्यावी इतकंही त्याच्या लक्षात नाही आलं. आणि नेमकं त्याच्या मित्रांनी त्याची गाडी ओळखली आणि त्याच्या पुढे येऊन उभा राहिले आणि रोहितनं ब्रेक मारला. आता राणी रोहितच्या शेजारी होती आणि आता यांना काय उत्तर द्यावं आणि कसं फसवावं हे रोहितला कळेना. आणि आता सगळ्यांना कळणार माझं लग्न झालं आहे, म्हणून रोहित खूप खूप टेन्शनमध्ये होता. आणि अनफॉर्च्युनेटली सुद्धा सिद्धू आणि टिंगूसुद्धा होते. त्यांनी या मुलीला आधी पाहिलेलं आणि नेमकी हीच कशी असते सतत रोहितसोबत असा प्रश्न त्यांना पडला तर सगळं संपलं असं रोहितला वाटलं. आणि आता मकरंद पुढे आला आणि त्यानं बघितलं तर एक मुलगी रोहितच्या शेजारी, तीही गळ्यात मंगळसूत्र असलेली. आणि तो म्हणाला, रोहित, ही मुलगी कोण आहे आणि इथे काय करते? रोहित आता शांत होता आणि इतक्यात तिकडून सगळेच फ्रेंड आले आणि तिला बघून सिद्धू म्हणाला, ओ मॅडम, अहो काय तुम्ही, मला ना आता कन्फर्म पटलं आहे की दुनिया गोल आहे. तुम्ही मी सतत का भेटतो आणि जेव्हा रोहितसोबत असतो मला जरा कळेल का? आणि रोहित हा काय झोल आहे, जिथे तू असतो तिथे ही मुलगी नेहमी का असते? रोहित, खरं खरं सांग, मॅटर काय आहे? आणि यांच्या गळ्यात मंगळसूत्र पण आहे. रोहित, तू लग्न वगैरे केलेस की काय, तेही आम्हाला न सांगता, असं त्याचे मित्र त्याला बोलत होते. आणि रोहित गप्प होता. आणि आता राणीच म्हणाली, हे बघा, तसं काहीही नाही. माझ्या नवऱ्याची गाडी बंद पडली आहे आणि म्हणून ते मला घरी सोडायला चालले आहेत. आणि टिंगू म्हणाला, असं का? पण तू तर तीच आहेस की जिला मी बघायला आलो होतो आणि गरोदर होतीस. आणि काय गं, कोण आहे तुझा नवरा? कोणाला फसवलंस बिचारा? आणि आता राणी गप्प बसली. आणि इथं उत्तर रोहितनं द्यावं असं तिला वाटत होतं, कारण टिंगू तिचा अपमान करत होता. आणि आता रोहितसुद्धा म्हणाला, टिंगू शांत हो, कुणालाही असं बोलू नये. आणि टिंगू म्हणाला, रोहित, मी कुणालाही नाही, फक्त या मुलीला बोलतोय. अरे बघ ना कशी राजरोषपणे फिरते आणि आता गरोदर पण दिसत नाही. काय केलं गं त्या बाळाचं? पाडून टाकलं की काय? की तू गरोदर नव्हतीच? माझ्याशी लग्न करायचं नाही म्हणून थाप मारली असेल ना? आणि आता अशा मुलींचं कॅरेक्टर काय असतं मला माहीत आहे, असं टिंगू बोलला. राणी आता मान खाली घालून गप्प बसली होती. रोहितला सुद्धा काय बोलावं कळेना आणि तो उघड उघड टिंगूला चिडू पण शकत नव्हता. आणि इतकी मोठी थाप मारली आहे म्हटल्यावर अशी बोलणी खावी लागणार हे राणीला माहीत होतं. आणि राणी खाली उतरली आणि रोहितला रागात म्हणाली, लिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू. आणि राणी रिक्षाची वाट बघत उभा राहिली. आणि तेव्हा कुठे त्याच्या मित्रांचा जीव भांड्यात पडला. म्हणजे रोहितचा आणि तिचा काही संबंध नाही असं त्यांना वाटलं. आणि हे रोहितला थोडं वाईट वाटलं. आणि हे मूर्ख लेखाचे इथे कसे अचानक आले हे त्याला कळेना. मग रोहितसुद्धा प्रवासानं थकलाच होता, पण म्हणू शकत नव्हता की मी माथेरानला गेलो होतो, प्रवास करून आलोय. तरीही टिंगू म्हणाला, काय रोहित, फॅक्टरीवर आला नव्हतास? 3-4 दिवस कुठे गेला होतास? आणि रोहित म्हणाला, नातेवाईकांकडे गेलो होतो. आणि मग त्याचे मित्र त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथेच तास दीड तास टाईमपास झाला आणि मग त्यांनी रोहितला सोडलं. मग रोहित राणी उतरली होती तिथं आला तर राणी अजूनही तिथेच उभा होती आणि त्याला वाईट वाटलं. रोहित म्हणाला, राणी, तू रिक्षानं का घरी गेली नाहीस? राणी मान खाली घालून म्हणाली, मी एकटी गेले असते तर आई चिडल्या असत्या आणि तुम्हालाच चिडल्या असत्या. आता हे नाटकच आहे तर या नाटकात दोघांनीही असायला हवं ना, असं म्हणून गुपचूप गाडीत बसली. आणि मग रोहितनं गाडी स्टार्ट केली आणि घरी गेले. सपना आणि राहुल रिलॅक्स झाले होते पुढे जाऊन आणि सपना तर खूप खुश दिसत होती.
जानकी आणि मल्हाररावांना तर वाटलं आता राणी तर आणखीन जास्त खुश असेल, तिचं तर नवीन नवीन लग्न आहे आणि रोहित आणि ती एकमेकांसोबत टाईम घालवून खूप खुश असतील. पण रोहित आणि राणीचा चेहरा पूर्ण उतरलेला होता आणि आल्या आल्या राणीनं त्या दोघांना नमस्कार केला आणि जानकी म्हणाली, राणी कसा झाला प्रवास? आणि राणी थोडंसं गालामध्ये जुजबी हसली आणि आई मी फ्रेश होऊन आले असं म्हणून गेली. तशी जानकी काळजीत पडली आणि म्हणाली, सपना अगं सगळं ठीक होतं ना तिकडं? राणीचा चेहरा इतका का उतरला आहे? आणि सपना म्हणाली, आई अहो आता काय सांगू गंमत. तिथं गेल्यावर राणीला पिरियडच आले आणि बहुतेक त्यामुळे तिचा चेहरा उतरला आहे. आणि रोहित भाऊजीसुद्धा म्हणूनच नाराज असतील, कारण तिला राखण बसण्यापलीकडे आणि तिची काळजी घेण्यापलीकडे त्यांना काहीच करता आलं नाही असं म्हणून सपना हसली. आणि जानकी म्हणाली, असं का? बरं, पण सपना त्यांच्यात सगळं नीट आहे हे कन्फर्म आहे ना? आणि सपना म्हणाली, आई काहीच कळत नाही. तुम्हाला ना मी काहीतरी ऐकवते असं म्हणून सपनाने ते रोहितचं ब्लँकेट चटई मागत असलेलं सगळं ऐकवला व्हिडिओ आणि म्हणाली, आता सांगा काय करायचं? पण आई हे सगळं राहुलनं त्यांना विचारलं स्पष्टच की तू असं का केलं? तर भाऊजी म्हणाले, तिला पिरियड आलेले आहेत आणि म्हणून तिला एकटीला बेडवर झोपता यावं, कम्फर्टेबल वाटावं म्हणून वेगळी चटई मागितली. आणि आई आता हे सुद्धा खरं आहे, राणीला पिरियड आलेत आणि भाऊजी तिची खूप काळजी घेत होते. मग काय खरं काय खोटं मला तरी कळत नाही. आणि आता जानकीला सुद्धा काहीच कळेना. आणि ती म्हणाली, मला वाटतं आपण आणखीन वाट पाहूया, इतक्यात लगेच तर्क काढायला नको. आणि आता बेडरूममध्ये आल्यानंतर संध्याकाळ झाली. जानकीनं दोघींनाही स्वयंपाकघरात येऊ दिलं नाही. आराम करायला सांगितला. नोकरांच्या मदतीनं तिनंच स्वयंपाक करून घेतला. आणि मग जेवण करताना मल्हारराव म्हणाले, बरं का रोहित आणि राहुल, रोशनच्या लग्नाचा मुहूर्त फिक्स झाला आहे. 1.5 महिन्यानं तारीख आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपायच्या आधीच आपण एंगेजमेंट करून घेऊया. आणि राहुल हसून म्हणाला, ओके बाबा, नो प्रॉब्लेम. रोहित मात्र काही बोलत नव्हता. तो अजूनही राणीचं टेन्शनच घेऊन बसला होता. आणि त्या एका टचमुळे किती टेन्शन आलं होतं रोहित कुमारला काय माहीत. आणि जेव्हा राणीसोबत मिलन करून एकरूप होईल तेव्हा कसा वागेल कुणास ठाऊक. मग रोशन म्हणाला, रोहित दादा तू मला कॉंग्रॅच्युलेशन करणार नाही का? तसा रोहित भानावर आला आणि हसून थोडंसं म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मग रोशन हसून म्हणाला, मग मला सांगा ना काय काय केलं तिकडं? आणि रोहित दादा तुम्हा दोघांचा तो घोड्यावरचा व्हिडिओ एकदम ऑसम होता. मेड फॉर इच अदर दिसताय दोघं. आणि सपना वहिनी तुझी आणि राहुल दादाची ती रील आहे ना ती खूप मस्त होती. आणि काय रे रोहित दादा जास्त रोमॅन्टिक कोण झालं होतं, राहुल दादा की तू? असं म्हणून रोशन हसत होता. आणि रोहितला आता अचानक खूप राग आला आणि त्याला म्हणाला, शटअप रोशन, बिहेव युअर सेल्फ. तू लहान आहेस घरात, लक्षात ठेव. आणि मोठ्या माणसांची अशी मस्करी करायची नाही, ती सुद्धा या लेवलला जाऊन. असं म्हणून रोहित त्याच्यावर कडाडला. आणि बिचारा रोशन तर रडायचाच राहिला आणि सगळे रोहितकडे थक्क होऊन घाबरून बघत होते. रोहितला इतकं चिडायला काय झालं असा प्रश्न सगळ्यांना पडला. आणि आता रोशन न जेवताच बेडरूममध्ये गेला. त्याचा तर पूर्ण मूड ऑफ करून टाकला होता रोहितनं. आणि राणीला वाईट वाटलं आणि रोहितचा थोडा रागही आला. आणि रोहितसुद्धा जेवण अर्धवट टाकून बेडरूममध्ये गेला. आणि सपना म्हणाली, असं काय करता हे रोहित भाऊजी, कधी पण कसे चिडतात. बिचारे रोशन भाऊजी किती नर्वस झाले. आणि राहुल म्हणाला, सपना तू त्यांच्यात पडू नको, त्यांचे ते व्यवस्थित होतील. आणि मग राणी मी आलेच असं म्हणून रोशनकडे गेली आणि त्याला समजावत म्हणाली, रोशन भाऊजी कशाला तुमच्या दादाचं इतकं मनावर घेता, ते कसे आहेत माहीत आहे ना, चला बरं जेवायला. आणि रोशन म्हणाला, बहिणी माझं काही चुकलं का? मी तर वातावरण हस्तखेळतं ठेवण्यासाठी असं बोलत होतो, बाकी मला तुमच्यात इंटरफेअर करण्याची काही गरज नाही. खरंच माझं चुकलं, मी थोडा जास्तच बोललो. आणि वहिनी तुला पण माझा राग येतो का?
मी मस्करी करतो म्हणून? तशी तर तू माझ्यापेक्षा खूप छोटी आहेस, पण तरीही मी तुझा कुठेही अपमान करत नाही, मानच ठेवतो की नाही? आणि मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडत नाही. पण आता मस्करी करण्याचा पण हक्क नाही का माझा? राहुल दादा तो तसा, सतत कामात बिझी. रोहित दादा हा असा, जिम आणि एक्सरसाइज शिवाय आणि त्याच्या ध्येयाशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही. मग मी कोणाशी बोलणार? तू आणि सपना वहिनी घरात आलात आणि मला ना फ्रेंड मिळालं असं वाटतं. आणि दादा मला असं बोलतो. राणी आता हसली आणि म्हणाली, तुम्ही सगळ्यात जास्त नटखट आहात ना, हीच घराची एनर्जी आहे. त्यामुळे नाराज नका होऊ. तुमचे रोहित दादा तुम्हाला बोलतील, ही माझी गॅरंटी. मग तर झालं. आणि तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही न जेवता आलात म्हणून तेही न जेवता गेले. आणि रोशन म्हणाला, मला माहीत आहे तो तसाच करतो. कोणाला बोलला आणि नाराज केलं की असा बिन जेवता जातो. पण बोलायचं सोडत नाही, बोलायचं ते बोलतो. आणि राणी आता हसली आणि म्हणाली, चला ना मग भाऊजी जेवायला. तुम्हाला माहीत आहे ना तुमचे दादा कसे आहेत. आणि रोशन म्हणाला, नको, मी दूध पिऊन झोपतो. आईला सांगा दूध आणायला. आणि मग राणी म्हणाली, बरं. आणि ती बाहेर आली. जानकी म्हणाली, काय गं, काय झालं, ऐकलं का त्यानं? राणी म्हणाली, ऐकलं आई, दूध मागितलंय. आणि जानकी म्हणाली, आलेच. आणि ती त्याला दूध घेऊन गेली. आणि मग जानकी त्या राणीला म्हणाली, राणी रोहितसाठी पण दूध घेऊन जा, नक्कीच त्याला रात्री भूक लागेल आणि आता पुन्हा जेवायला येणार नाहीच तो, आणि त्याची जरा समजूत काढ. राणी म्हणाली, हो. मग बायकांची पण जेवणं झाली आणि मल्हारराव बेडरूममध्ये म्हणाले, रोहित इतका का चिडला ग जानकी? आणि जानकी म्हणाली, तुम्हाला खरं सांगू का, हा खरा रोहित आहे आपला. लग्न झाल्यापासून वागत होता तो रोहित नाहीच असंच मला वाटत होतं. काहीतरी नाटक चाललंय असं वाटत होतं. आणि आता तर काय कळेलच खरं काय आहे ते. आणि मल्हारराव काळजीत पडले आणि म्हणाले, म्हणजे जानकी तुला काय म्हणायचं आहे? जानकी म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईलच, पण बघू काय होतंय. आणि मग राणी दूध घेऊन आली आणि तिनं टेबलवर दुधाचा ग्लास ठेवला. तर रोहित झोपला नव्हता, तसाच बसला होता मोबाईलमध्ये डोकं घालून. आणि ती आली आणि म्हणाली, सर दूध घ्या, अर्धवट जेवण झालंय तुमचं. आणि चटई घेऊन ती खाली टाकणार इतक्यात रोहितनं तिच्या हातातली चटई ओढून घेतली आणि म्हणाला, राणी, मला वाटतं आपण एका बेडवर झोपू शकतो. नाही म्हणजे हॉटेलवर झोपलो ना तसंच. आणि तुला कॉन्फिडन्स आहे ना माझ्याबद्दल, की माझ्यावर विश्वास नाही? आणि सकाळच्याबद्दल सॉरी, असं त्यानं बोलून तिची माफी मागितली. राणीने आता त्याच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि म्हणाली, आधी मला सांगा, तुम्ही रोशन भाऊजींना का चिडलात? त्यांची काय चूक आहे? रोहित म्हणाला, मला त्यांना केलेली मस्करी नाही आवडली. मस्करी करण्याला पण लिमिट असते. राणी म्हणाली, याआधी तर सगळं चालत होतं तुम्हाला, तसंच त्यांनी आताही मस्करी केली, मग आता चिडण्यासारखं काय आहे? आणि मला वाटतं तुम्ही असं करायला नको होतं. ते नाराज झाले खूप. थोड्याच दिवसात लग्न आहे त्यांचं, मग असं चिडतात का त्यांच्यावर? रोहित म्हणाला, तो माझा लहान भाऊ आहे. त्याचं लग्न झालं तरी आणि नाही झालं तरी मला त्याच्यावर चिडण्याचा हक्क आहे. राणी म्हणाली, बरोबर आहे तुमचं. आणि तुमच्या घरात काय प्रॉब्लेम आहे माहीत आहे का? तुम्ही सगळ्यांवर ना खूप प्रेम करता एकमेकांवर, सगळेजण, आणि म्हणून चिडता पण एकमेकांवर. तसं रोहितनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, पण त्याला अशी मस्करी करायची परवानगी नाहीच, किती खपवून घ्यायचं? आणि मला राग आला. राणी म्हणाली, सर, तुम्हाला त्यांचा राग नाही आला, तुम्हाला स्वतःचा राग आलाय. आता सोडून द्या ना ते. एकाच गोष्टीबद्दल स्वतःला किती दोष द्याल? ते चुकून झालं, मी सगळं ॲक्सेप्ट केलं. मी तुम्हाला दोष देत नाही, तर तुम्ही का स्वतःला दोषी मानता? सर, चूक ही चूक असते. आणि खरं सांगू, माणूस महत्त्वाचा असला तर चूक विसरावी, आणि चूक महत्त्वाची असेल तर माणूस विसरावं. तसं रोहितनं तिचं ते वाक्य आवडून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, राणी, मग चूक महत्त्वाची आहे की माणूस? आणि राणी लगेच म्हणाली, माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात. तुम्ही केलेली चूक नाही महत्त्वाची, आणि म्हणून मी ते विसरले. आणि तुम्ही खूप संयमी आहात, प्रामाणिक आहात, मला माहीत आहे.
आणि रोहितला थोडं बरं वाटलं. आणि मग तो म्हणाला, मग राणी तसं म्हण ना. राणी म्हणाली, कसं? रोहित म्हणाला, एवढा टच अलाउड आहे असं म्हण ना. राणी तुझं ते वाक्य ऐकलं की रिलॅक्स वाटतं. आणि आता राणीला काय बोलावं ते कळेना. तो टच अलाउड कसा असेल, पण तरीही राणी म्हणाली, ओके सर, तेवढा टच अलाउड आहे. आणि मग रोहितचा जीव भांड्यात पडला. आणि त्यानं दूध पिलं आणि राणीनं डोक्यावर हात मारला आणि सॉरी आत्ता खुश झाली. आणि राणी मी आता रोशनला भेटून येतो असं म्हणून पळतच गेला. आणि राणी म्हणाली, वेडे आहेत अगदी, पण आता इतकं जर टेन्शन घेत असतील तर आमचं पुढं सगळं कसं होणार? आणि मी यांना कन्व्हिन्स कशी करू? आणि करू की नको संसार करायला? देवा कसं होणार रे माझं? असं म्हणून राणीनं देवालाच हात जोडले आणि तूच मार्ग दाखव म्हणाली. मग रोहित रोशनकडे गेला आणि त्यालासुद्धा थोडंसं सोनं मोरून चिडवाचिडवी केली, हसवला. आणि मग रोशनची सुद्धा कडी खुलली आणि पुन्हा दोघे भाऊ आपल्या खोलीत झोपायला गेले. राणी आता बेडवर डाव्या बाजूला झोपली. रोहितसाठी उजव्या बाजूची जागा होती. आणि आता नशीब एका बेडवर आले. राणी म्हणाली, पण सर तुम्ही कसे काय तयार झालात एका बेडवर झोपायला? आईच्या घरी तर तयार नव्हता. रोहित म्हणाला, अगं दादांना सगळं ऐकलं आहे. मी वेगळी चटई मागत होतो मॅनेजरला ते, आणि मी थाप मारली. तुला पिरियड आलेत म्हणून वेगळं झोपत होतो, पण आता इथून पुढे वेगळं चालणार नाही ना झोपून. ओके गुड नाईट असं म्हणून तो तिच्याकडे पाठ करून झोपला. पण राणीला आता झोप येत नव्हती. ती कधी त्याच्या पाठीकडे बघायची, कधी छाताकडे बघायची आणि तिला पुन्हा सगळे त्याचे स्पर्श आठवायचे. आणि आजचा त्याचा तो इतका सेक्सी टच आठवला की राणी लाजून डोळ्यावर हात ठेवायची. आणि मग यातच बराच वेळ गेला. आता बहुतेक राणीची प्रत्येक रात्र अशीच तळमळत जाणार होती आणि जागरण करणार होती. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी तिची अवस्था होती. तो जवळ असूनही तिची तहान मिटणार नव्हती. आणि मग 1-1.5 तास गेला. रोहितनं त्याची कूस वळवली, तेही अगदी सावधपणे. त्याला नेमून दिलेल्या जागेतच तो वळला आणि राणीकडे तोंड करून झोपणार. इतक्यात राणीला हळूच एसीच्या पाठीमागून त्या मंद प्रकाशात एक हळूच पाल बाहेर आलेली दिसली. आणि पालीसारखा घाणेरडा प्राणी नाही असं तिचं मत होतं. तिला खूप भीती वाटायची आणि राणी आत्ता खूप घाबरली आणि तिच्याकडे कूस वळवलेल्या रोहितच्या मिठीत गेली आणि ओरडायला लागली. आणि तिच्या छातीचा टच त्याच्या छातीला झाला. मांडीला मांड्या भिडल्या तसा रोहित फार दचकला आणि म्हणाला, राणी अगं काय करतेस? आणि राणी त्याला आणखीन चिकटली आणि रडून म्हणाली, सर मला भीती वाटते. तिला हाकलून दे सर, मला भीती वाटते, एवढंच म्हणायची. आणि रोहितने आता तिला हातच लावला नव्हता. न्यूट्रल राहायचं ठरवलं होतं आणि म्हणाला, राणी अगं कोणाची भीती वाटते? राणी म्हणाली, पालीची. असं म्हणून त्याला आणखीन चिकटत होती. आणि आता तिचे श्वास आणि ओठांचा स्पर्श त्याच्या गळ्यावर छातीवर होत होता आणि त्यालासुद्धा खूप कसं तरी होत होतं. आणि तो म्हणाला, राणी पाल कुठे आहे सांग तरी. राणी म्हणाली, मी नाही बघणार तिला, तुम्हीच बघा, मला तिची किळस वाटते. मग आता त्यानं तशाच अवस्थेत इकडे तिकडे पाल शोधली आणि त्याला ती एसीच्या पाठीमागं दिसली. पण आता राणी त्याला सोडेना आणि त्याला पाल हाकलता येईना. आणि त्यानं तोंडानंच चुकचुक 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 करत पाल हलवली आणि तिला एसीच्या मागं घालवली. आणि मग म्हणाला, राणी पाल गेली, आता तरी मला सोड. राणी म्हणाली, नक्की ना? नक्की गेली का? रोहित म्हणाला, हो नक्की गेली, तू बघ आणि मग सांग. आणि मग ती हळूच रोहितपासून दूर झाली आणि रोहितला रिलॅक्स वाटलं. राणीनं हळूच बघितलं, पाल नव्हती. आणि मग ती म्हणाली, सॉरी सर आणि थँक्यू सर आणि इट्स ओके म्हणून रोहितनं पुन्हा तिच्याकडे पाठ केली आणि गुपचूप झोपला. राणीसुद्धा आता हसली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि गालातल्या गालात हसत होती. आणि आता त्यांनी माझ्या मिठीला प्रतिसाद दिला असता आणि मलासुद्धा घट्ट मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं असं तिला वाटलं. आणि राणी झोपली कधीतरी उशिरा
आणि आता जशी सकाळ झाली तसं रोहितचं हातात झाडू घेऊन सुरू झालं मिशन पाल. राणी म्हणाली, सर काय करताय? रोहित म्हणाला, आता आपल्या रूममध्ये एकही पाल ठेवणार नाही. आणि राणी म्हणाली, का सर? रोहित म्हणाला, तुला प्रॉब्लेम आहे ना पालीचा म्हणून. आणि राणी म्हणाली, सर नक्की मला प्रॉब्लेम आहे म्हणूनच ना, की रात्री मी तुम्हाला मिठी मारली म्हणून तुम्हाला काहीतरी झालं. आणि रोहित तिच्यापासून नजर चोरत म्हणाला, नाही नाही, मला कशाला काय होईल? आणि मी नसताना तुला पाल दिसली तर आणि तू घाबरली तर, म्हणून मी तिला हाकलतोय. राणी खूप हसली आणि आंघोळीला निघून गेली. मग ती आली आणि रोहित आंघोळीला गेला. मग आज रोहितनं पुन्हा चॉकलेटी कलरचा शर्ट घातला आणि शर्टच्या बाह्या गुंड्या न लावता पाठीमागं दुमडत होता. आणि राणी त्याला पुन्हा एकटक बघायला लागली. आणि तो म्हणाला, राणी आज तुझ्यासाठी स्कूटी घेऊन येतोय आणि आजपासून तुला स्कूटी शिकवायला सुरुवात करू. पण राणी ऐकतच नव्हती त्याचं. त्याच्याकडे तशीच बघत होती आणि त्या चॉकलेट रंगाच्या शर्टमधला त्याचा गुलाबासारखा टवटवीत चेहरा तिला आकर्षित करत होता. आणि खूप ऐटदार, डौलदार, रुबाबदार दिसत होता रोहित, अगदी गुलाबासारखा. आणि त्यानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, राणी अशी काय बघतेस? माझ्याकडे बघू नकोस. राणी म्हणाली, का? मी बघितले तर टॅक्स पडतो का? रोहित म्हणाला, म्हणजे? राणी म्हणाली, सर सगळेच तुम्हाला तसे बघतात, तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम नसतो. मग मी बघितलं तर काय प्रॉब्लेम आहे? आणि तो म्हणाला, राणी सगळे बघतात, बघू दे, मला फरक पडत नाही. पण तू बायको आहेस आणि घरात आहेस आणि बेडरूममध्ये आहेस, म्हणून मला फरक पडतो. कारण तुझं मन बदललं तर माझ्यासाठी अवघड आहे. असं म्हणून तो निघून गेला. आणि राणीला काही कळतच नव्हतं की मी त्याला का बघायचं नाही. माझा नवरा आहे, मी किती पण वेळ बघेल. आणि तिच्या कोवळ्या भावना अजून कोवळ्याच होत्या आणि तो तिला आवडत होता एवढं मात्र नक्की. मग राणीची गाडी आली, तिची पूजा वगैरे केली. आणि सुरुवातीलाच रोहित तिला म्हणाला, चल राणी गाडीवर बस. तशी राणी घाबरली आणि म्हणाली, नाही नाही, मी नाही बसणार एकटी. रोहित म्हणाला, राणी तुला बसावंच लागेल, त्याशिवाय तुझी भीती मोडणार नाही. आणि रोशन म्हणाला, दादा अरे असं काय करतोस? वहिनी थांब, मी तुला शिकवतो, मी तुझ्या मागे बसतो, असं रोशन म्हणाला. आणि तो राणीच्या मागे जाऊन बसणार इतक्यात रोहितनं त्याच्या हाताला पकडलं, गरकन वळवून त्याला मागे ढकलला आणि स्वतः जाऊन राणीच्या मागे बसला. आणि गाडीच्या दोन्ही मुठीवर राणीचे हात होते, त्यावर त्यानं त्याचे हात ठेवले आणि तिला गाडी शिकवायला लागला. त्याच्या छातीचा स्पर्श तिच्या पाठीला व्हायचा आणि तो तिला गाडी शिकवताना बोलताना त्याच्या दाढीचा स्पर्श तिच्या उघड्या पाठीवर गळ्यावर व्हायचा. आणि राणी पुन्हा त्याच्या स्पर्शानं घायाळ व्हायची. आणि त्यानं मूठ ओढली आणि तिला शिकवलं आणि म्हणाला, राणी तू अशी मूठ ओढ. आणि भान हरवून गेलेली राणी खूप जोरात मूठ रेस केली आणि गाडी सुटाट पळाली. तसा रोहित घाबरला. त्यानं पटकन तिच्या हातावर हात ठेवला आणि तिच्या पाठीला त्याची छाती टेकली. आणि राणीनं शहारून डोळे झाकून घेतले. आणि राणीला तो म्हणायचा, राणी समोर नीट बघ. पण आता राणी डोळे झाकून वेगळ्याच जगात हरवून गेली होती.